तर नमस्कार मित्रांनो, FDA महाराष्ट्र वॅकन्सीज आउट. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ पदासाठी वॅकन्सी निघालेली आहे. अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी काय करावं, नवीन खाते निर्माण करावं लागेल. प्रोफाईल निर्मिती झाल्यानंतर अद्ययावत करणे, अर्ज सादरीकरण होईल, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे, छायांकित आणि स्वाक्षरी अपलोड करणे, अर्जाची प्रिंट आउट काढणे असं राहील. तर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास दिनांक 22/10/24 पासून संकेतस्थळावर भेटलेले www.fdamaharashtragovernment.in वेबसाईटवर तुम्हाला भेटेल. वेबसाईट आली. त्याच्यानंतर पदसंख्या ही 56 पदं आहेत. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदसंख्या, त्याकरिता विविध आरक्षण दिलेले आहेत. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकच्या समांतर आरक्षण, सर्वसाधारण महिला बघू शकता तुम्ही. विजा भज ब, भज क, भज ड असं आरक्षण वाईज दिलेले आहेत. दिव्यांग प्रकारानुसार एक वॅकन्सी आहे. त्यानंतर विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब, अपरिचित अराजपत्रित पदसंख्या आणि त्याकरिता विविध आरक्षण बघू शकता तुम्ही. चार्ट तुमच्या समोर आहे. त्यानंतर सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता. तर विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ पदग ॲनालिटिकल केमिस्टसाठी पासेस डिग्री इन फार्मसी और अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिकल अँड बायोकेमिस्ट्री ऑफ द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्रज्ञ शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री असायला हवी आणि अनुभवाची आवश्यकता नाही याच्यासाठी. असलं तरी अनुभवाची आवश्यकता नाही आहे. देन सेकंड किंवा नाही तर मग लाईफ सायन्स डिग्री पाहिजे कोणत्याही एक रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीची. साठी पदवी प्राप्त असलेलं कोणतेही औषध द्रव्य विश्लेषणाचा किमान 18 महिन्याचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे. मित्रांनो, 18 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. त्यानंतर पोस्ट सेकंड वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजे सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी हॅव सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा होल्ड अ डिग्री ऑफ फार्मसी औषध निर्माण शास्त्र पदवीधारक असण्याला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता की अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे वेतन देय आहे 35,400 ते 1,12,000 पर्यंत आणि इथं 38,000 ते 12,800 पर्यंत. त्यानंतर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये. वयोमर्यादा ही तेच OBCसाठी 3 वर्ष रिलॅक्सेशन, SC ST साठी 5 इयर रिलॅक्सेशन बघू शकता. तिथं माहितीच आहे सर्वांना आपल्याला. त्यानंतर आपण पेपर पॅटर्न बघू कसा असणार आहे. तर विश्लेषण रसायनशास्त्र गट अपरिचित संवर्गासाठी 15 मार्कचे MCQ इंग्लिशचे असणार आहेत. 15 मार्कचे MCQ मराठी लँग्वेजमधून असणार आहे. त्यानंतर 30 मार्कचे MCQ हे जनरल अवेअरनेस रिझनिंग याचे असणार आहेत मॅथमॅटिक्सचे. त्यानंतर 40 MCQज हे सब्जेक्टेड रिलेटेड नॉलेज पेपर लँग्वेज इंग्लिश पेपर लेवल ग्रॅज्युएट लेवलचं असणार आहे. केमिकल ॲनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी अँड बायोकेमिस्ट्री. तर एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. असा 200 मार्काचा 100 क्वेश्चनचा पेपर असणार आहे ऑनलाईनचा MCQ टाईप. त्यानंतर सेकंड पोस्ट वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क साठी इंग्लिश ग्रामर असणार आहे. हायर लेवल सेकंडरी पेपरची लेवल असणारी 15 MCQ असणार आहे. त्याच्यामध्ये ग्रामरमध्ये सिनोनॉम, अँटोनॉम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, व्होकॅब्युलरी, यूज ऑफ आयडॉम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग, एक्सप्रेशन्स असं राहणार आहे. 15 मार्कचे MCQ राहणार आहेत. त्यानंतर मराठी व्याकरण असणार आहे. सौंदर्य भाषा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार याचा उपयोग हायर सेकंडरी लेवलचा पेपर असणार आहे. त्यानंतर थर्ड पोर्शनमध्ये GKGS मध्ये रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स राहणार आहे. ते बी ग्रॅज्युएट लेवलचं राहणार आहे. 30 मार्काचे 30 MCQ राहतील 60 मार्कासाठी. केमिकल केमिस्ट्री, त्यानंतर ॲनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे राहणार आहे. सब्जेक्ट रिलेटेड टू द पेपर एक नॉलेज अँड पेपर ग्रॅज्युएट लेवलसाठी 40 मार्कासाठी असणार आहे. शिफारस पत्र. त्यानंतर ही ऑफिशियल वेबसाईट आहे www.fdi.maharashtragovernment. ते बघू शकता मित्रांनो तुम्ही पेपर वगैरे पॅटर्न निकालासाठी आरक्षण वगैरे विहित केलेलं आहे आणि आत्ताच जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद.